डोकं आणि तोंड बांधून मी सकाळीच निघालेले आहे। तर हा आहे आमच्या वाडीतला रस्ता। हा रस्ता आता खूप छान झालेला आहे। गेले 4-5 वर्ष या रस्त्याची अवस्था खूप खराब होती। इलेक्शन आल्यामुळे थोडंसं याच्यावर लक्ष दिलं आणि हा या प्रकारचा आम्हाला रस्ता करून दिलेला आहे। ॲटलीस्ट आमची स्कूटी आरामात तरी जाते यावरनं। तर इतकाच रस्ता आहे हा। तर हा रस्ता वाडीतला आहे। तो तिथून 1 ते 1.5 किलोमीटर हा रस्ता असा आहे, खराब आहे थोडा, पण पुढे छान डांबरी रस्ता आहे। पुढे वस्ती आहे, लोक खूप आहेत, त्यामुळे चांगला रस्ता केलेला आहे। आमच्या वाडीवर माणसं थोडे कमी असल्यामुळे सरकार इथे लक्ष देत नाही, त्यामुळे हा रस्ता असा आहे। तर आता आम्ही चाललो आहोत। सकाळी 7:10 झालेली आहेत। तर सकाळी 7:10 आम्ही निघालो आहोत, कारण आधी आम्ही पाणी वगैरे भरलं, थोडं लेट झालं। तर हा बघा डांबरी रस्ता लागलेला आहे, बाजूला छान छान घरही दिसत आहेत। तर वस्ती वाढली, त्यांच्या मतं द्यायला माणसं वाढली की ऑटोमॅटिकली बाकीच्या सुविधाही होतात, हे आम्हालाही माहिती आहे। पण काय करणार, आता आमच्या वाडीत जास्त माणसंच नाही राहिली, त्यामुळे नाही लक्ष देत सगळे। ठीक आहे, असो। तर आता आम्ही मेन मुद्द्यावर येऊयात। तर आम्ही चाललो आहोत मालवणला। तर सकाळी 7 वाजता मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती माशांचा लिलाव लागतो, त्याच लिलावाला आपल्याला जायचं आहे। तर सकाळी सकाळ निघालोय, पण ऊन मात्र मस्त लागत आहे, कडकडीत अगदी। तर छान मोकळा रस्ता आहे, चांगलं वातावरण वाटतंय, आजूबाजूला फ्रेश हवाही आहे। तर हे बघा, हे साळकुंबा वगैरे आहे ना, तिथून आम्ही चाललेलो आहोत। आमचं गाव आहे बिडवस, तिथून आम्ही मालवणला निघालेलो आहोत। तर इथे खूप छान अशी मच्छी मिळते। काहीच वेळेत आपण आता समुद्र किनाऱ्यावर पोहोचू। तर हा आहे मालवणचा समुद्र किनारा, बघू शकता किती स्वच्छ आणि छान वाटतंय। आणि अगदी पलीकडे समुद्राच्या मालवणचा किल्ला आहे। तर आणि आता इथं आपल्याला दिसणार आहे मासेमारीचा लिलाव। तर हा लिलावासाठी ही जी माणसं आलेली आहेत, सकाळीच आम्ही इथे पोहोचलो आहोत 7:35 तर तुम्ही बघू शकता बरीच माणसं आलेली आहेत। ही सगळी माणसे इथे लिलावासाठी आलेली होते, तेच इथे फिरत आहेत छान अगदी। तर पुष्कळ गर्दी असते सकाळ सकाळ इथे। अगदी फ्रेश अशी मच्छी इथे मिळते, मासे मिळतात आणि खूप स्वस्त दरात मिळतात। तर लगेच आपण आता लिलावाकडे वळूयात। तर बाजूलाच आहे, समुद्राच्या किनाऱ्यावरच आहे। तर हे बघा, हे आहेत शिंपल्या। तर शिंपल्या, खेकडे आणि कोलंबी जी असते ती अतिशय स्वस्त आहे इथे। हा हे सुरमई, हे बघा वेगवेगळी मच्छी आहे, खूप छान अगदी फ्रेश आहेत आणि स्वस्त दरात देत आहेत। हे बघा, हे आता इथे लावत आहेत मासे, वाटे लावत आहेत। इथे खेकडे आहेत, तर खेकडेही खूप स्वस्त मिळत आहेत। तर आम्ही पुढे जाऊन कुठली कुठली मच्छी घेतली तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे बघा, पेढी तर पुष्कळ आलेले आहेत, अगदी छोटी साईज पण आहे आणि थोडीशी मोठी साईज, असे 2 साईजमध्ये पेढी आलेले आहेत। तर आणखीन हे बघा, सुरमई आहेत आणि कोलंबी तर अतिशय स्वस्त आहे, 70 किलो आहे कोलंबी। हे बघा, हलवा आहे, छान छान मच्छी आहे, एकदम फ्रेश आहे। फ्रेशच्या बाबतीत काय बघायलाच नको, अगदी ताजी तडतडीत म्हणतात का फडफडीत म्हणतात त्या पद्धतीने। हे बघा, असे वाटे लागलेले असतात। आणि हे बघा, खेकडे तर पुष्कळ आलेले आहेत। तर आमच्याकडे इथे बघतोय आम्ही। तर शिंपल्या ज्या आहेत ना, ते त्यांनी भांडं ठेवलेले आहेत। तर ते एक भांडं शिंपल्या इथे 100 रुपयाला देत आहेत, मोठं भांडं आहे, खूप स्वस्त देतात यावेळेला। तर हे इथे पेढी आमच्याकडे घेतलेले आहेत। तर हे 100 रुपयाचे इतके पेढी दिले आहेत, प्लस त्यांच्या कोयणीने आणखीन थोडेसे लावून दिलेले पण आहेत। तर इथे त्या लावून देत आहेत। तर 100 रुपयाला हे इतके पेढी मिळालेले आहेत। 100 रुपये देऊन आम्ही इथून निघतोय। इथे बांगडे आहेत, तर बांगडे थोडी साईज छोटी होती बांगड्याची, 100 रुपयाला 7 मिळत आहेत। तर त्यातही त्या लावून देत आहेत, 8 किंवा 9 देत आहेत 100 रुपयाला। तर हे बघा, बरीच मच्छी आहे, खूप स्वस्त आहे। कोलंबी तर अगदी 70 रुपयाला किलो मिळते आहे। तर कोलंबी खूप जण घेत आहेत। हे बघा, खूप छान छान आणि अगदी मस्त आहे। इथे तुम्ही आलात ना, नक्की तुम्ही एकदा मालवणला या आणि एकदा तरी भेट द्या, खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल।
हे बघा, इथे आता खेकडे आम्ही बघितले ना, ते 10 खेकडे होते 400 रुपयाला. तर आता इथून आम्ही पुढे निघालो आहोत. इथे ह्या टोपल्या आहेत, तर अशा टोपल्याही मिळतात. कोळी किंवा कोळणी जे आहेत ना, त्या टोपल्याच घेतात आणि मग नंतर त्या विकायला बसतात. हे बघा, ह्या सगळ्या कोळणी आहेत, ह्या घेत आहेत. तर आता मी तुम्हाला लिलाव दाखवते कशा पद्धतीने होतो. हे बघा, अशा टोपल्याच भरून ठेवलेल्या आहेत आणि टोपल्यांचा रेट सांगतात ती लोक. आणि त्यानंतर मग त्या कोळणी त्याचे छोटे छोटे वाटे करतात आणि मग त्या वाट्यांमध्ये विकले जातात ते. हे बघा, इथे बांगडे आहेत, तर इथले आम्ही बांगडे पण घेणार आहोत. तर 100 रुपयाला मला 9 बांगडे मिळालेले आहेत. हे बघा, इथे पेढिये आहेत. पेढिये तर पुष्कळ आलेले आहेत, जिकडे तिकडे पेढिये दिसत आहेत आणि माणसंही खूप आहेत घ्यायला. ते सगळीकडे भरलेले आहेत. हा दादा जे आहेत ना, ते लिलाव करत आहेत आणि सगळे कोणी ताई ज्या आहेत त्या लिलावाला उभ्या आहेत. हे बघा, इथे लिलाव चालू आहे. या पद्धतीने लिलाव चालतो इथे आणि इथे मासे घेतले जातात. नक्की एकदा येऊन बघा, खूप छान अनुभव येईल तुम्हाला. मच्छी फ्रेश आहे की नाही बघण्याची आवश्यकताच नाही, मच्छी इथे फ्रेशच मिळते. तर बघा, इथे लिलाव झालेला आहे. अशा हे मासे घेतलेले खूप छान अगदी फ्रेश मासे आहेत. कडक झाला आता. तर इथे आता पुन्हा दुसरा लिलाव चालू होणार आहे. एक झाला लिलाव की लगेच ते मासे बिन टाकले जातात आणि पुन्हा दुसरा वाटा लावला जातो आणि तिथे पुन्हा लिलावाला सुरुवात होते. बघा, इथे टोपली भरून देत आहेत. टोपलीमध्ये आता लिलाव होणार आहे. एका टोपलीचा भाव सांगितला जाणार आहे. अशी छोटे छोटे वाटेही असतात. हे बघा, मोठी सुरमई आहे. अगदी मोठी सुरमई 300 रुपयात मिळत होती. तर ह्या ताई ज्या आहेत त्या मासे साफ करून देतात आणि अगदी उत्तम आणि खूप छान अगदी साफ करून देतात. अगदी घरात करतो ना आपण तशी छान अगदी साफ करून देतात. आणि हे आता इतके आम्ही पेढे घेतलेले आहेत, तर त्याचे फक्त त्यांनी 20 रुपये घेतलेले आहेत साफ करायचे. तर तुम्ही म्हणाल आता ही इतकी मच्छी, पेढे, त्यानंतर बांगडे आणि खेकडे, ही एवढी सगळी मच्छी आम्ही का घेतली, तर त्याचं कारण मी पुढे सांगतेच तुम्हाला. हे बघा, ही आता खूप छान अगदी मच्छी साफ करून देत आहेत. तर हा बांगडा साफ करायला घेतला सुरुवातीला त्यांनी आणि त्यानंतर पेढे पण साफ करणार आहेत. बघा, व्यवस्थित त्याचे खवले वगैरे काढून छान अगदी व्यवस्थित साफ करतात. अगदी घरात आपण म्हणजे नेल्यावर डायरेक्ट धुवून आपण वापरू शकतो, इतके छान व्यवस्थित साफ करून देतात. हे बघा, ही मोठी मुशी होती, आमच्याच ओळखीचे एक होते, त्यांनी घेतलेली. त्यानंतर आमच्याकडे माझ्या अहोंनी खेकडे घेतलेले आहेत. हे बघा, याचे डेंगे आम्ही मोडून घेत आहे. मी म्हटलं डेंगे मोडून घ्या, तर इथे आमच्याकडे डेंगे मोडून घेत आहेत. तर हे मला 300 रुपयाला 10 मिळाले आहेत. छान आहेत, मोठे मोठे आहेत. तर हे जिवंत खेकडे आम्ही घेतलेले आहेत, डेंगे मोडून घेतोय. तर खेकडे पण बरेच आहेत, आपण तिथे जाऊन हे करू शकतो, भाव करू शकतो. हे सांगितलेलाच भाव द्यायची आवश्यकता नाही, थोडाफार भाव करायचा आणि घ्यायचा आहे. तर हे सुरुवातीला त्यांनी आम्हाला 500 रुपयाला सांगितलेलं, मिस्टरांनी माझ्या 300ला मागितलंय आणि त्यांनी दिलेले आहेत. हे बघा, तर हे 10 खेकडे घेतलेले आहेत मी. तर खेकड्याचे डेंगे काढून घेतलेले आहेत, पेढे सुद्धा साफ करून घेतलेले आहेत आणि बांगडे सुद्धा साफ करून घेतले आहेत. तर बांगडे आपल्याला कशा पद्धतीने हवे, सारासाठी काही जण छोटे कापून घेतात, तसे हवे आहेत किंवा तळणीसाठी मोठे ठेवायचे, जसे आपल्याला हवे तसे त्यांना सांगायचे, त्या पद्धतीने ते व्यवस्थित अगदी साफ करून देतात. तर इथे आता सगळे खेकडे त्यांनी साफ करून दिलेले आहेत. हे बघा, आणि आता यात एक छोटा वाटाही आहे, त्यात काहीतरी 5 खेकडे आहेत, तर ते 150 रुपयाने देणार आहेत. आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत मालवणवरनं घरी जायला. तर आता मी तुम्हाला सांगते की आता आम्ही काय काय करणार आहोत. सगळ्यात प्रथम आम्ही इथून निघालो आहोत, तर थेट आम्ही इथून जाणार आहोत. आमचेच दीर आहेत, त्यांचं घर रस्त्यावर लागतं, त्यांच्याजवळ पहिलं जाणार आहोत. कारण ही एवढी सारी मच्छी आम्ही काय नाही खाऊ शकत. तर तिथे आलेलो आहोत दीराकडे. आणि हे बघा, त्यांना आम्ही दिलेले आहेत त्यांचे बांगडे. कारण मालवण थोडं लांब आहे, प्रत्येकाला जाणं शक्य नाही.
त्यामुळे असं गेलो की दोघा तिघांची मच्छी घेऊन आलं की त्यांनाही बरं पडतं. त्यानंतर हा बघा आमच्या वाडीवर आम्ही आलेलो आहोत, घरी चाललेलो आहोत आता. तर शेजारीच आमचे आहेत, त्यांना आता देणार आहोत. तिकडे त्यांना पेढे हवे होते तर त्यांना पेढे देणार आहोत अर्धे, आणि बाकीचे अर्धे पेढे आणि खेकडे घेऊन मी आता घरी जाणार आहे. तर नक्की एकदा अनुभवून बघा हा मालवणच्या किनाऱ्यावरचा मासेमारीचा लिलाव. खरोखर तुम्हाला खूप अनुभव चांगला येईल, खूप छान. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. तर मच्छी घेऊन तर मी निघालेले आहे, पण माझं नशीब हे जेठालालसारखं आहे ते का, ते पुढच्या व्हिडिओत नक्की सांगा.